व्हिडिओ बंद झाला बंद झाला तसा चालू चालतो. देशाचे उद्धार करते आपल्या सर्वांचे मुक्तीदाते आई रमाई आणि भीमाई आपल्या स्वतः विवाह वंदन करून आज आपण अतिशय जबाबदारीने आपलं मार्शल समजा सैनिकालाची सतीश बोरकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याच वेळेस ही दुःखद घटना समोर आलेली आहे. आयुष्यभर ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची चळवळीला स्वतः वाहून घेतलेले आहेत. कालकथित सिद्धराव पाटलांच्या अर्धांगिनी द्रौपदाबाई यांचं देखील वृद्धापकाळानं पावन पर्वात रक्षाबंधनाच्या पौर्णिमेच्या पावन पर्वात त्यांचं दुःखद निधन झालं आहे. अशा वातावरणामध्ये या जबाबदारीच्या नात्यानं आपण या सर्व गोष्टी सांभाळत आहोत आणि वाढदिवशी येतात आपल्या एकदाच येते प्रत्येकाच्या लक्षातून, त्यामुळे तोही आपण साजरा करतोच. भारतीय बौद्ध महासभेसाठी मला अपेक्षित असलेले दुकान पावसामुळे कदाचित थांबले आहे आणि विशेषतः मार्शल लोकांची जास्त उपस्थिती आहे. मार्शल आहे हे एक प्रकारे कर्तव्याची ऋणानुबंधाची जाणीव आपण केली आहे. काही लोकांची कमतरता निश्चितच दिसते आहे. विशेषतः भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते मात्र थोडं कमी प्रमाणात दिसतात. कसं आहे, शेवटी आनंदाच्या क्षणात एवढं काही आपल्यावर येऊन नाही पडलं अजूनही, पण आता काही अडचणी असतील तो भाग वेगळा आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये सतीश यांना आपण एक त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी, त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मात्र आलो. कर्तव्य भावनेने निश्चितच हा प्रवास आपला असाच सुरू आहे. त्यांच्याबद्दल खूप काही माहिती पर्सनली आपण अजूनही कुणापासून कलेक्ट केलेली नाही, एकमेकांची माहिती. त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बोलता येत नाही अधिकृतपणे. आता सामन्याहून जोडबंदीच्या माध्यमातून समजलं की त्यांचं आणि त्यांचं एक नातं आहे, कौटुंबिक ज्याला म्हणतो. तर ते मूळ राजना गाजण्याचे आहेत. हो का? हा, आमच्या गावाजवळ सगळे. तर एकंदरीत काय होते की काही काही गोष्टी एकमेकांकडून समजल्याच पाहिजे आपल्याला. आणि त्यांचं एकंदरीत वाटचाल जी आहे ती भुसावळ परिसरात त्यांचे वडील वगैरे जेव्हा सर्व्हिसला होते तेव्हा त्यांचं बालपण तारुण्यपण त्या ठिकाणी गेलं. साहजिकच आपल्याकडल्यापेक्षा तिकडे मात्र चळवळ हे जास्त भारतीय बौद्ध महासभेच्या बाबतीत बोलत आहे, सैनिक दलाच्या बाबतीत बोलत आहे, ती निश्चितच आघाडीवर असते. बंधारा शहरालाही आपल्या चळवळीचं केंद्र म्हणतात, पण शेवटी जागरूक लोक असले पाहिजे तर ते केंद्र होईल, कायम राहील, तर धंदा कायम राहील. नंतर शेवटी तो केवळ बोलायचं तो धंदा राहू नये. आणि म्हणून वाढदिवसाला येतानाही आपापल्या सोबत लोकांना मैत्रीपूर्ण एकमेकांना विचारतात काही लोक, व्हॉट्सअप नाही पहा. त्याच्यामुळे आपली जबाबदारी थोडीशी आणखी वाढवा की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलो पाहिजे. निश्चितच सतीश यांना खूप जवळून आपल्याला अनुभवता आला त्यांच्या कामातून. शेवटी ओळख कशातून आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यातून आहे. मला आठवते आजपर्यंत जेव्हापासून संपर्कात आहो आपण, त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर नाही केली, कधीच नाही केली. जेव्हा जेव्हा प्रसंग आले तेव्हा तेव्हा ते आपल्या कर्तव्यावर हजरच झाले आहेत. सर्वच अपेक्षा सर्वांकडनं पूर्ण होऊ शकत नाही. निश्चितपणे आपल्यालाही म्हणायचं आहे की किमान 100% नसेल तर 50% तरी आपण त्याची पूर्तता करण्यास बांधील असलो पाहिजे. आणि अशा ह्याच्यात त्यांचं कौटुंबिक जीवन अतिशय चांगल्या रीतीने सुरू आहे. अडचणी येतात, त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.
वेळोवेळी अनेकदा त्यांच्या नाईट ड्युटी असतात आणि खायची कंपन्या म्हटल्या, सिक्युरिटी म्हटली, तिथे जबाबदारी वाढत असते. त्याच्यातही त्या कर्तव्यावर असतानाही काही चुका झाले की त्या पनिशेबल असतात. त्यातूनही ते गेलेले आहेत. मात्र केवळ सोबत संगत चांगली असल्यामुळे त्यांच्याही मित्रपरिवार तिकडला तो जबाबदारी पूर्ण वागत असल्यामुळे आज ते सर्व गोष्टी आघाडीवर आहे. आणि म्हणूनच तिकडेही त्यांचा वाढदिवस संपलेला नाही आहे. सकाळपासून सुरू झाला आहे, तो अजूनही संपणार नाही. तो इथून गेल्यावर पुन्हा सुरू होईल. आपल्याला देखील अशी अपेक्षा आहे की आज त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी असलं तरच चळवळीच्या कामासाठी आपल्याला उपलब्ध होता येईल. आणि म्हणून मी त्यांना विनंती करेन की वेळोवेळी, मी मागे म्हटलं होतं एकदा की वाढदिवसाचं पहिलं काम कोणतं करायचं असेल तर त्या दिवसाच्या पूर्वसंध्येला किंवा त्या दिवशी नाही होतं आजल्या दिवशी चेकअप जरूर करायला पाहिजे. वाढदिवसातला हा एक उपक्रम ठेवायचा. म्हणजे कसा आपण सहजासहजी डॉक्टरकडे जातो तो भाग वेगळा आहे, पण वर्षातून एकदा मात्र ते चेकअप झालं पाहिजे. नाही बीपी असेल, शुगर असेल, काय होते की वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला तो एक उपक्रम असेल आपला छोटासा. आपल्याला आपल्यासाठीच करायचं आहे, कारण की आपली गरज बाबासाहेबांच्या चळवळीला आहे. बाबासाहेबांच्या चळवळीला आपली गरज आहे. आणि आमची घरती धरती माणसं जर कुठल्या कारणाने थांबले तर ती गॅप भरून काढणे शक्य होत नाही. गरीब लोक तयार करताना खूप त्रास होते. म्हणून मी नेहमी म्हणत राहील, आपण कर्तव्य भावनेने जरी काम करत असलो तरी आपली एक जबाबदारी वाटून घ्या. एखाद्या तरी आपल्यानंतर तयार करता येते का आपल्याला, तो प्रयत्न करून पहा. निश्चितपणे वाढदिवसाच्या दिनी अशा प्रकारचे संकल्प करणे गरजेचे आहे. तुम्ही निश्चित वेळ येता त्यामुळे चळवळीला देखील एक नवी दिशा मिळते, चळवळीला ऊर्जा मिळते. त्या सर्व गोष्टीतून खऱ्या अर्थाने आपल्याला चळवळी समजते. आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना गीतांच्या माध्यमातून त्यांची कमतरपणे ते नसल्यावरही आपण जबाबदारीने ते पार पाडलं. ही प्रेरणा या वातावरणातूनच निर्मिती होते. आणि म्हणूनच निश्चितपणे कुठल्याही प्रकारची कमतरता न भासता आपण सर्वांच्या सहकार्याने सर्वच काही व्यवस्थित पार पाडू. त्यांना पुनश्च एकदा काय म्हणतात ते, जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजूनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. भगवान महान करून समाधान आर्थिक पौर्णिमा करा. त्यांच्या साहित्यात त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचे अनुभव आभार मानतो. आणि आपण माझ्या घरावरून शुभेच्छा दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. जय देव.